जय गोविंद राधे गोपाल जय गोविंद राधे गोपाल जय गोविंद राधे पण आम्ही केवळ मनी प्रश्न घेऊन आहोत नेमका प्रकार काय एकच वृचिका आणि वृचिकासू नावाचा राक्षसी नालसा माझ्या राज्याच्या ठिकाणी देवा तुझ्या नावाला बंदी घालण्याचा प्रयत्न करतोय विरोध दर्शविला म्हणून त्या वृचिकेनं महाराच्या ठिकाणी एकांत असताना सुरेखाचं रूप घेतलं आणि माझ्या पुस्तक बागावर टंक मारिला देवा यांचा नाश होणं खूप महत्वाचं तू अरे 15 दिवस राज्य कारभार सांभाळला द्वारकेचा दरबार आहे की गाढवांचा बाजार आहे त्याला कारण आहे काय कारण 15 दिवस गेले शोधतायत आपल्या मालकांना तुम्ही आलात हे कळलं आणि तुला का भेटतोय तो त्याला कारण आहे कारण त्यांना मी नकोय पहिल्यांदाच सांगितलंय त्यांनी दादा हवे त्यामुळे मी आजपासून दादांना त्यांच्यासोबत येणार दादा हो हाजी बोलता आलं नाही म्हणून काय झालं या मूक जीवाची जाणीव आम्हाला आहे कारण या विश्वात पतितांचा उद्धार करणारा आम्ही 3 जणांचा उद्धार करणारा आहात या विश्वातील सर्व जीव आमच्या पालन तत्वाखाली येतात अर्थात या जीवाला इच्छा आहे की त्यालाही या देवानं काहीतरी द्यावं होईल ना तुझी इच्छा लवकरच पूर्ण होईल पण अजूनही वेळ आहे तोवर स्वतःच्या धनाला तुला सहकार्य करायचंय ते सहकार्य केल्यानंतर आम्ही तुझ्या इच्छेची पूर्तता करू पण तत्पूर्वी राजन जो वृश्चिकासूर आणि जी वृश्चिका या विश्वात झाली त्याला संपविणं गरजेचं माझ्या पृष्ठभागावर मारिला होता उडंख तुम्ही जागा ठरवून जाताय वैमीना भेटा आणि वैमीना तयारी करून ठेवायला पंचारती तू सुद्धा सुसज्ज दादा जरी तिथपर्यंत पोहोचले तरी या विश्वाचे स्थित्यंतर निर्माण व्हायला पाहिजे ते निर्माण न करता देवलोकी जावं लागेल आणि देवराज देवेंद्राचा संदेश देऊन ते कार्य पूर्ण करायचं देवताना जन्म घेणं भाग आहे